नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट थंडगार आणि स्वादिष्ट अशी मँगो लस्सी कशी बनवायची ते बघणार आहे. सुरुवात करूया. मँगो लस्सीसाठी इथे मी 1 कप आंब्याच्या फोडी म्हणजेच मँगो चंक्स घेतले आहेत. सर्वात पहिले आपण मँगो स्मूदी बनवून घेऊ. त्यासाठी इथे आपण आंबा मिक्सरमध्ये घालून छान स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घेऊ. सर्वात पहिले आपण जारमध्ये मँगो चंक्स घालून घेऊ. इथे मी 1 चमचा मँगो चंक्स बाजूला काढले आहेत. ते आपण लस्सी सर्व करताना वापरू. यामध्ये 1 चिमूट वेलची पूड घालायची. त्यानंतर 1 टेबलस्पून साखर घालायची. आंब्याच्या चवीनुसार साखर ॲडजस्ट करायची. आता आपण हे मिक्सरमधून ब्लेंड करून छान याची स्मूदी बनवून घेऊया. तर इथे आपली मँगो स्मूदी बनवून तयार आहे. लस्सी बनवण्यासाठी इथे मी 1 मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 कप थंडगार फ्रेश दही घालायचं. लस्सी बनवण्यासाठी फ्रेश आणि घट्ट दही वापरायचं. आता हे दही आपण रवीने व्यवस्थित घुसळून घेऊया. दह्याला छान स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत दही रवीने घुसळून घ्यायचं. दही घुसळून झालं की त्यामध्ये तयार केलेली मँगो स्मूदी घालायची. आता आपण मँगो स्मूदी आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे आपली मँगो लस्सी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता लस्सी किती छान घट्ट झाली आहे. आता आपण लस्सी ग्लासमध्ये सर्व करून घेऊ. ग्लासमध्ये लस्सी घालायची. त्यानंतर त्यावरून मँगो चंक्स घालायचे. आवडत असल्यास व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रीम घालायचं. तर इथे आपली छान फ्रेश थंडगार अशी मँगो लस्सी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.